नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. आता अजितदादांचे पुत्र जय पवार यांनी जो आज व्हिडिओ प्रसारित केलेला आहे, रोहित सिंग जो व्हीएसआर व्हेंचर्स लिमिटेडचा मालक आहे, संचालक आहे, तो पायलटच्या अगदी चीफ पायलट, मुख्य पायलटच्या जागेवर झोपलेला आहे, सिव्हिल ड्रेसमध्ये, आणि बाजूला को पायलट ड्रेसमध्ये ते विमान चालवतोय. असा तो व्हिडिओ आहे. मग आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ज्यांनी रोहित पवार यांना प्रचंड ट्रोल केलेलं आहे, ते स्टंट करतात आहे, त्यांच्या अंगाला खाज आलेली आहे, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस बळकवायची आहे, त्यांना दादा ठरायचं आहे, वगैरे वगैरे खूप प्रचंड प्रमाणामध्ये ट्रोल केलं. आता आपल्या काकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राने एक मोठा दिग्गज नेता गमावलेला आहे. आता हा दिग्गज नेता गमावल्याचं दुःख दुःख हे सगळ्यांनाच, जसं रोहित पवार यांना आहे तसं बाकीच्यांना देखील आहे. परंतु रोहित पवार ज्या पद्धतीने तांत्रिक, भावनिक, राजकीय, गुन्हेगारी सगळ्याच मुद्द्यांना स्पर्श करत जे बोलत आहेत, जाहीरपणे पत्रकार परिषदा घेत आहेत, दिल्लीला घेतली, मुंबईला घेतली, बारामती, सगळीकडे ते बोलत आहेत, त्यांच्या तोंडून जी आग ओकली जात आहे, त्या आगीमुळे प्रश्न अनेक निर्माण झालेले आहेत. ज्या रोहित सिंगच्या विरुद्ध एफआयआर दाखल करून घ्यायला महाराष्ट्राचं गृह खातं तयार नाहीये, अशा त्या रोहित सिंगच्या विरुद्ध जय पवार यांनी व्हिडिओ प्रसारित केलेला आहे की किती हलगर्जीपणा आहे. म्हणजे एखादं आपलं विमान आपण कोणत्या बेजबाबदारीने चालवतो हे त्या कृतीतून दिसतंय रोहित सिंगच्या. आणि अशा माणसाच्या विरुद्धच गुन्हा दाखल करावा म्हणून रोहित पवार आग्रह धरत आहेत, तर ते गृह खात्याला तसं का वाटत नाही की आपण तो गुन्हा दाखल करायला पाहिजे? यंत्रणा तपास करत आहेत, सीआयडी तपास करत आहेत आणि सीबीआय देखील तपास सुरू करणार आहे. म्हणजे बघा, ज्या वेळेला रोहित पवार यांनी हे सगळे प्रश्न महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या समोर ठेवले, विचारले, त्यावेळेला सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना जाग आली की आता आपल्या पक्षाच्या वतीने सुनेत्रा ताईंच्या नेतृत्वाखाली आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली पाहिजे आणि मागणी केली पाहिजे. ती 20 दिवसांनी मागणी केली की सीबीआयने तपास केला पाहिजे. आणि मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तो खलिता पाठवला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे की सीबीआय मार्फत चौकशी केली जावी. आता तो खलिता हा पोहोचला का दिल्लीला? कारण की सध्या कसं टेक्नॉलॉजी वगैरे हे सगळं आता ते मागासलेलं आहे. खरं बघा, ती इतक्या लवकर काही पत्र जात नाही, ईमेल होत नाही, काही होत नाही, काही होत नाही. त्याच्यामुळे तिकडनं काय उत्तर आलेलं आहे हे काही महाराष्ट्राला अजून माहिती नाही. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जय पवार, ज्याने आपला पिता गमावलेला आहे आणि महाराष्ट्राने नेता गमावलेला आहे, मग रोहित पवार आणि जय पवार हे दोघेही जे विचारत आहेत यंत्रणेला की त्या रोहित सिंगला अटक का करत नाही, याचं उत्तर काय, त्यासंबंधी आपण थेट विश्लेषण करतोय. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, 28 जानेवारी त्या दिवशी दुर्दैवी घटना घडली आणि मग शरद पवारांचं ते एक वाक्य की हा अपघात आहे, घातपात नाही, कारण की स्टेट्समन म्हणून हे जे लाखोंचा जनसमुदाय जर हिंसक झाला तर काय होऊ शकतं याचा अंदाज शरद पवारांना आला होता. आणि मग आता ते त्यांचं जे वाक्य आहे तेवढंच डोळ्यासमोर ठेवून ट्रोल करणारे म्हणत आहे की तुमचे बघा आजोबा काय म्हटलेले, त्यांना अनुभव आहे. आणि एरवी ट्रोल करणारे सगळे शरद पवारांना ज्या पद्धतीने ट्रोल करतात, त्यांना खोटं पाडतात, त्यांच्या वयाचं, तब्येतीचं भान काहीही न राखता त्यांना शरद पवारांचं एक वाक्य कसं दिलासादायक वाटत.
मग रोहित पवार हे त्या उथळ वक्तव्य करत आहेत, स्टंट करत आहेत, वाटेल ते बोलत सुटलेले आहेत. पण ज्या ज्या वेळेला तासन तास अगदी सूक्ष्म पद्धतीने थेट पुराव्यानिशी ज्या वेळेला ते सादरीकरण करतात, त्यावेळेला अचंबित होती यंत्रणा. आता बघा, AIB ने म्हणजे एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट ब्युरोने, इन्व्हेस्टिगेटिव्ह ब्युरोने जे काय अहवाल दिलेला आहे, तो अहवाल काय सांगतो? की व्हिजिबिलिटीचं सांगतोय, ब्लॅक बॉक्सचं सांगतोय, पायलटचं सांगतोय, तो झालेला संवाद सांगतोय की पुणे असेल, बारामती एअरपोर्ट, त्या यंत्रणांशी काय संवाद झालेला आहे. म्हणजे किमान 5,000 मीटर आणि 5 किलोमीटर तेवढी व्हिजिबिलिटी असेल, दृश्यमानता असेल, तरच विमान लँड करता येतं. परंतु अक्षरशः 2 ते 3 हजार मीटर, म्हणजे 2 ते 3 किलोमीटर एवढीच व्हिजिबिलिटी होते. मग ते झाडाला आदळणं वगैरे ते सगळं त्यांनी ते सांगितलेलं आहे. ओ शिट हा शब्द सांगण्यापासून ते सांगितलेलं आहे. ही सगळी जी माहिती आहे, जी काल 28 तारखेला जी अहवाल म्हणून जो सादर केला गेलेला, ही माहिती, तशी सर्व माहिती ही आधीच येऊन गेलेली आहे. ओ शीट शब्द घ्या, अगदी 28-29 तारखेला सुद्धा महाराष्ट्राने जे ऐकलेलं आहे, हेच मुद्दे झालेले आहेत. मग ते विमान ते लँड कसं करायचं, मग ते दिसत नव्हतं, मग ते आम्ही एक चक्कर मारून येतो, अमुक अमुक, तो झालेला संवाद. मग तो कॅप्टन सुमित कपूर, ती को पायलट शांभवी वगैरे वगैरे, ते सगळं झालेलं आहे आणि तोच अहवाल दिला. आता पुढचा खरा जो अहवाल आहे, त्याच्या अंतिम अहवाल म्हणजे ब्लॅक बॉक्स मध्ये काय आहे, 2 CDR त्या रेकॉर्डर मध्ये काय, डेटा रेकॉर्डर मध्ये काय, ते खरंच पेट्रोलचे कॅन होते का, ती आग कशामुळे लागली, झाडाला धडकल्यामुळे तो स्फोट झाला का, की त्या इंधनामुळे जास्त स्फोट झाला, लँड होण्याच्या आधीच कसा स्फोट झाला, वगैरे वगैरे काय, ते सगळं जे आहे ते AIB कधी सांगणार आहे? वेळ किती घेतलेला आहे त्यांनी? किमान 1 वर्षभर वेळ घेतलेला. आणि तोपर्यंत हे जे काही आहे, म्हणजे गुन्हेगारी, म्हणजे क्रिमिनल निग्लिजन्स आहे, घातपात, सबोटेज आहे, काय आहे नेमकं, याच्या विषयी जी यंत्रणा काम, म्हणजे प्रत्येक यंत्रणेचा स्कोप आहे, त्यांची कार्यकक्षा आहे. जसं DGCA ची कार्यकक्षा काय आहे, की सगळ्या एक विमान खात्याची पूर्ण एक मोठी ऑथॉरिटी म्हणून या सगळ्या विमान कंपनी कोणती आहे, त्यांचा पूर्व इतिहास काय आहे. आता ते नाव देखलं, काय केलं, 4 व्हेसरचे विमान ते ग्राउंड केले, म्हणजे त्यांना उडण्यास परवानगी नाहीये. हे असे तोंड दाखले सगळे कामं केलेले आहेत. जेव्हा रोहित पवार यांनी ते वारंवार लावून धरलं, दिल्लीमध्ये जाऊन नाक दाबलं, त्याच्यानंतर कारवाई सुरू झाली. मग आता हे सगळं सुरू असताना मग लोकांच्या मनात शंका येतात. आता रोहित पवार यांना प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्रामध्ये, प्रचंड सगळ्या दोन्ही राष्ट्रवादीचे नेते बोलायला लागलेले आहेत. आणि दोन्ही राष्ट्रवादीचे नेते नाही तर आपल्या महायुतीमध्ये शिवसेना जी आहे एकनाथ शिंदे यांची, त्यांचे मंत्री देखील आता बोलायला लागलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये करायचं काय? आता संजय राऊत यांच्यासारख्या नेत्याचा एक अपवाद सोडला तर भारतीय जनता पार्टीने काही केलेलं असं कोणी थेट म्हटलेलं नाही. ते राजकीय सगळे संजय राऊत ते बोललेले आहेत. पण तरी एवढं का असं दुःख झालं? मग असं काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक करत आहेत का? तर असं कोणी म्हटलेलं नाही. उलट त्यांना विनंती केली जाते की तुम्ही लक्ष घाला. आणि मग ज्या वेळेला ते सुनील रामानंद, CIDचे ते महासंचालक हे बोलते झाले की आम्ही तपास करतोय, आम्ही तपास करतोय, आम्ही तपास करतोय, झालं, जनरल त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये घातपात आहे का, गुन्हेगारी काही आहे का, कट कोणता रचला गेलेला आहे का, त्या पद्धतीने आम्ही, आमचा जो स्कोप आहे, आम्हाला जे करायचंय त्या पद्धतीने आम्ही करतो असं सांगून त्यांनी ते बाकीचे जे काही प्रश्न जसे सुरू झाले, पत्रकार परिषद सोडली की निघून गेले ते रामानंद. तुम्ही बघा ते सगळे वेळ. मग हे लोकांच्या मनात शंकांचं काहूर का माजणार नाही? मग ते रोहित पवार यांना शंकासूर माना, नाही तर अजून काय म्हणायचं ते म्हणा, ते लोकांनाही म्हणायचंय.
त्या बारामती मधल्या लोकांनाही म्हणायचंय, महाराष्ट्रातल्या लोकांनाही तेच म्हणायचंय. मग तटकरे ज्या वेळेला 28 पुन्हा काल गेले ते 1 महिना झाल्यानंतर तिथं त्या अजित दादांच्या तिथं जिथं अंत्यसंस्कार झाले तिथं गेले. आणि मग तिथं बोलले ते की हो आम्ही ते चौकशी मागणी केलेली आहे, घातपात सगळं पाहायला पाहिजे वगैरे असं तसं. पण ते कधी बोलायला 1 महिना लागला त्यांना. त्यांना आधी घाई कोणती होती, आधी पक्ष ताब्यात घ्यायचा आहे. म्हणजे सुनेत्राताई पवार यांचा आपण रिमोट कंट्रोल आहे असं दाखवायचंय, तसं करायचंय. आणि आम्ही आमच्या ताब्यातला पक्ष असं उभा असा असा सोडणार नाही वगैरे वगैरे, ते सगळं त्यांच्या देहबोलीपासून ते सगळं ते चाललेलं आहे. आता हे राजकारणाची खरी किळस गलिच्छ म्हणून ती आलेली आहे महाराष्ट्राला. महाराष्ट्राला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये. तुम्ही त्या तुमच्या सगळे ईडी बीडी काय जे तुमचं आहे ते वाचवण्यासाठी ते भारतीय जनता पार्टीच्या जसं सांगितलं जाईल तसं ते करायचं एवढं ठरलेलं आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आपण अजितदादांना गमावलेलं आहे याचा विचार मग त्याच्यामध्ये काय झालेलं आहे. अहो साधं एखाद्या वाहनाचं म्हणजे ट्रक असेल स्कूटर असेल त्याचं ते जर ते पोल्युशन किंवा त्याच्याकडं ते प्रमाणपत्र नसेल तर काय केलं जातं. आणि मग एवढा मोठा व्हीएसआर ते कंपनी ते व्हीआयपी त्याच्यामधून फिरता. मग त्याचा तो मालक, मग त्याच्या लग्नाला काय केंद्रीय ते राम मोहन मंत्री, विमान उड्डाण मंत्री ते उपस्थित, त्यांचे नातेवाईक उपस्थित, चंद्राबाबू नायडू ज्यांचा पाठ टेकू आहे मोठा मोदी सरकारला, ते सगळे ते त्यांच्या त्या फायनान्स कंपन्यामध्ये व्हीएसआर वगैरे ते सगळं आलं पाहिजे ना, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ना, एफ आय आर नोंदला गेला पाहिजे ना. आम्ही ऍक्सिडेंटल एफ आय आर केलेला आहे असं म्हणून थोडी झालं की अज्ञात मग तिथं काय धडक झाली मग असं झालं तसं झालं. आपण ती काय झाली धडक, याला जबाबदार कोण आहे, डीजीसीए जबाबदार कसं आहे, काय कम्युनिकेशन झालेलं आहे. ती व्हीएसआर कंपनीचे डायरेक्टर त्यांनी केलेलं आहे. आणि ते किती निष्काळजीपणाने हा व्यवहार करतात. हे लिअर जेट जे फ्लाईट आहेत ज्याच्यामुळे तो अपघात झालेला आहे, त्या फ्लाईटमध्ये कशा पद्धतीने केलं जातं याचा तपास व्हायला नको. त्या त्या मग एफ आय आर दाखल व्हायला नको. हा प्रश्न आहे महाराष्ट्राला. मग आता जय पवार यांनी जे काही म्हटलेलं आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ते त्याची नोंद तरी घेतली जाईल का हा प्रश्न आहे. मग आता जय पवार त्यांनी खरं तर सुनेत्राताई पवारांची परवानगी घेऊनच ते केलेलं असणार आहे. मग आता सुनेत्राताईंनी देखील काय केलं पाहिजे की ही मागणी लावून धरली पाहिजे, जाहीरपणे विचारलं पाहिजे सरकारला की हे सीबीआयची मागणी आम्ही 20 दिवसानंतर तुमच्याकडे केलेली आहे, काय केलेलं आहे. हे जे रोहित पवार आणि जय पवार हे जे म्हणत आहेत त्यांचे जे महत्वाचे जे काही मुद्दे आहेत ते लक्षात घेऊन तो एफ आय आर का नोंदला जात नाही हे विचारलं पाहिजे. आणि ते विचारू नये यासाठी कसं आहे, जी काही राजकीय परिस्थिती मग ते कसं विलिनीकरण, मग पक्ष कसा हायजॅक, मग रोहित पवारनी कसं केलं होतं, विलिनीकरणाचे पुरावे देणार म्हटले होते मग ते थांबवण्यात आलं वगैरे वगैरे, ते सगळे कान भरण्याचे उद्योग फक्त चालू आहेत एवढंच. आणि हे ट्रोलिंग किंवा राजकारण याच्यामध्ये महाराष्ट्राला कशातही स्वारस्य नाही. मूळ जो बेसिक जो तपास आहे तो झाला पाहिजे. आणि ह्या ज्या शंका आहेत ना त्याचे उत्तर मिळाले पाहिजे. जसजसं याच्यामध्ये वेळ सरकार लावणार हे तेवढ्याच त्या शंका आणि हे सगळं होत राहणार आहे. आणि ते बघण्याची काही इच्छा नाहीये. आणि मग एवढा अजितदादांसारखा एवढा मोठा नेता आपण महाराष्ट्र गमवतो, देश गमवतोय, अशाच्या बाबतीमध्ये साधा तो गुन्हा दाखव एफ आय आर नोंद केला जात नाही. सीबीआय अजून काही उत्तर देत नाही. ही हे याच्यामुळेच ही सगळी चर्चा होत राहते. आणि मग पुन्हा राजकारण आहे, राजकारण आहे, मुद्दामून केलं जात आहे वगैरे वगैरे वगैरे, ते असं बोलण्यामध्ये काहीही अर्थ नाही इतकंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.